नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत की पटकन आणि चटपटीत होणारी रेसिपी आहे। कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि तो आता स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे। तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो आता एका कुकरमध्ये काढून घेऊयात। आता मी इथे 1.5 वाटी तांदळासाठी त्याच वाटीने 3 वाटी पाणी घेणार आहे। आता मी 3 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये मीडियम साईजची 5 टोमॅटो स्वच्छ धुवून घालून घेतलेले आहेत। आता कुकर बंद करून आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। आता कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर देखील थंड करून घेतलेला आहे। त्यानंतर बघा, आपला भातही व्यवस्थित शिजला आहे आणि टोमॅटोही व्यवस्थित शिजलेले आहेत। आता यातील टोमॅटो आपण साईडला काढून घेऊयात। आता सर्व टोमॅटो आपण एका बाउलमध्ये साईडला काढून घेतलेले आहेत। आता त्यावरची साल व्यवस्थित काढून घ्यायची आहेत। टोमॅटो व्यवस्थित शिजला की साल आपोआप निघते। आता सर्व टोमॅटोची अशा पद्धतीने आपण साल काढून घ्यायची आहे आणि सर्व साल काढून झाल्यानंतर आपण एका मॅशरने ते टोमॅटो व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं मॅशरनं टोमॅटोची पूर्ण प्युरी करून घ्यायची आहे किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा हे बारीक करू शकता। अशा पद्धतीनं मी सर्व टोमॅटो मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी 1 चक्री फूल, अर्धी दालचिनी, 4 लवंग, 4 काळे मिरे असे घालून घेतले आहे। त्यानंतर याच्यामध्ये 4 कट करून मिरच्या घालून घेतलेल्या आहेत हिरव्या। त्यानंतर आपण जिरे घालून घ्यायचं आहे। ते सर्व व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये 8 ते 9 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मीडियम साईजचे 2 लहान आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते आपण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 मीडियम साईजचा मोठ्या आकाराचा चिरलेला टोमॅटो। आता टोमॅटो देखील व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे। आता हे सर्व व्यवस्थित भाजलं की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपण प्युरी करून घेतलेली ती टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत। आता ती प्युरी देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा म्हणजे याच्या चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, कारण अगोदर आपण भातामध्ये सुद्धा 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा जिरे पावडर। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये तो शिजवून घेतलेला भात घालून घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे। अशा पद्धतीनं मी सर्व भात घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे।
अशा पद्धतीनं सर्व भात व्यवस्थित मिक्स करून घालून घेतलेला आहे. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपला एकदम चटपटीत असा टोमॅटो राईस तयार झालेला आहे. अगदी कमी वेळात आणि पटकन होणारा आहे. तुम्हाला जर ही टोमॅटो राईस रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.